हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता संध्याकाळचे 5:30 झाले। मी आता हलका फुलका नाश्ता बनवते। मी तर हे ते बाउल घेतलंय। माझा व्हिडिओ होता स्टँडवर नाही म्हणून बरोबर खालचं दिसत नाही। आता मी ते ना गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ। जेवढं आपल्याला नाश्ता पाहिजे तेवढं मी थोडंसं कमी करते। हे थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं बेसन, दोन अडीच चमचे असतील। थोडंसं बारीक चिरून कांदा घेतलाय, चमच येते। ही पीठ आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची। आणि कांदा घेतले, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि हळद थोडीशी। चविष्ट नाश्ता तुम्ही करून बघा एकदा। थोडीशी हळद, अगदी नावाला। अगदी चवीपुरतं मीठ, मी सगळे मिक्स करून घेते। आता मी ते ना अगदी मुठभर हे घेतले, मेथी घेतली बारीक करून। याच्यात थोडी मेथी असेल तर घालायची, नाही तर काही गरज नाही आहे। पण अशी मेथी घातली ना, हे बघा मी ते ठेवते, त्याच्यामध्ये मेथी घातली ना खूप छान वाटतं। मग थोडीशी होती ना म्हणून मी थोडी कापून घेतली, अजून छान वाटतो तो नाश्ता। तर आपल्याला मेथीने सगळं मिक्स करायचं आहे। हे मिक्स केलं, थोडीशी साखर, सगळं हे मिक्स करून मी 2 ते 3 पिठं घेतली, गव्हाचं, थोडंसं तांदळाचं आणि बेसन। जसं गव्हाचं नसेल बेसन किंवा तांदळाचं पीठ तरी चालेल। आपल्याला जे पिठं असतील ना पण काय घालायची, सगळी पौष्टिक असतात म्हणून घालायचं थोडं थोडं। तर चांगलं गुटल्या न होतं त्यांना चांगलं हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। असं मस्त सगळं मिक्स करायचे, म्हणजे गुटली झाली नाही पाहिजे आतमध्ये, म्हणून आपल्याला हातानेच करायचं आहे। मेथी घालायची, सध्या मेथी पण स्वस्त आहे आणि पौष्टिक पण आहे। आपल्याला आता स्वस्त आहे म्हणजे आपली एखादी जुडी साफ केलेली असतेच, आपण मेथी पण घालायची। थोडंसं पाणी घालते, हे बघा हे असं एवढं कंडिशन झालं पाहिजे आपल्याला। बेसनचा पोळा कसा घालतो तसं घालायचं, मी दाखवते तुम्हाला। चमच्याने हे केलं तरी चालेल, घट्ट झालं तर थोडं आपण पाणी घालू शकतो। असं चांगला स्पूनने हे करायचं। आता माझ्या बॅटर एवढे ह्याच्यामध्ये झालेलं आहे, म्हणजे हात धुते, थोडेसे माझे हात भरलेले आहेत तर मी हात धुते। हे बघा मी इथे भिडं ठेवलेलं आहे, इथून बघा भिडं, असं काय नाही भिडच ठेवा, पण माझा भिडं तयार आहे म्हणून आपला ठेवला। आता आपण तव्यामध्ये पण करू शकतो। हे असं झालेलं आहे बॅटर, थोडं जाडच झालं आहे, मी थोडं पाणी घालते अजून, असं थोडंसं अजून पाणी घालते। हे असं पाहिजे, एकदम पातळ पण नाही करायचं, एकदम जाड पण नाही करायचं। ह्याच्यामध्ये ना आता थोडंसं लिंबू पिळते मी, म्हणजे थोडी साखर, थोडं मीठ आणि लिंबू, असं आंबट गोड असं छान असं टेस्ट लागते। तर मी थोडंसं लिंबू पिळते, लिंबाचा रस थोडंसं बी पडू नये म्हणून असं हातावर येते, अगदी किंचित 4-5 थेंब मी लिंबाचा रस सोडलेला आहे। हे सगळं हे मिक्स करायचं। भिड्याला मी तापत ठेवला आहे, भिडा त्याला मी माझं तेलकटच होता, कारण का मी काल घावणे केलेले ना, तर असं पसरून अजून पाहिजे आपण तेल लावू शकतो। बघायचं, चेक करायचं। मी गॅस कमी केलाय, मस्त असं थोडं थोडं, असं जास्त पण जाड करायचं नाही, असं पसरवायचं। हा मेथीचा असा, तुम्ही असा मेथीचा असा पराठा असा नाही, असं काय असा डोसा टाईप करून बघायचं। सगळी पिठं मिक्स करून मेथी टाकून सगळं, अजून भाज्या पण तुम्ही टाकू शकता, पण मी माझ्याकडे मेथी होती, मेथीचा छान होतो म्हणून असं आपलं डोसा टाईप आपण करून घ्यायचं। असं गॅस फुल करते, झाकण ठेवते।
त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते, म्हणजे तो आपला हे होईल. म्हणजे चांगलं त्याला सुकायला द्यायचं, तरच आपल्याला हे काढायचं आहे. चांगलं सुकायला देते मी. हे बघा, आता आपण ना झाकण काढूया याचं. हे बघा, असं पूर्ण वरून सुकलेलं आहे. तेल पण कमी लागतं त्याला, आणि भिड्यावर केलात ना तर अति कमी लागतं तेल. कारण भिड्या आपण असं, हे बघा असं मस्त असा मी पलटी केलाय. आपल्याला पाहिजे आपण वरून ते थोडंसं साईडने तेल सोडू शकतो, पण भिड्याला तेल जास्त लागत नाही. तव्यावर केला तर सारखं तेल आपल्याला सोडावं लागतं. असं चांगलं याला खरपूस असं व्हायला द्यायचा, असं कुरकुरीत. तेव्हा लगेच पलटी होतो तो. त्याला मी चांगलं व्हायला देते. तो पण तसं तुम्ही कशावर पण खाऊ शकता. हे बघा, हे आपलं आता झालेलं आहे. मस्त असा पराठा टाईप झालेला आहे. मी आता परत दुसरा घालते, तुम्हाला 2 करून दाखवते. हे बघा, माझी अशी हे आपलं डोश्याचं पीठ केवढं घट्ट असतं तेवढंच घट्ट ठेवायचं, आणि जास्त जाड घातला तर तो असा नरमच राहणार. मग थोडासा असा 1 चमचा घालून पातळ ठेवायचा. आणि तुम्ही चहावर खा, त्याच्याबरोबर शेजवान चटणीबरोबर खा, छानच लागतो तो. असं मी हा दुसरा घातलाय, तुम्हाला 2 करून दाखवते. ते मी चहा ठेवलाय, चहा बनवते. चहावर एवढा छान लागतो ना, मस्त मी गरम गरम घ्यायचे आणि चहावर खायचे. दुसरं काय बाहेरून आणण्यापेक्षा हे असं बनवून, त्याच्यात मेथी पण पोटात जाते, सगळंच प्रकार, मीठ, साखर, लिंबू सगळंच आपल्या पोटामध्ये जातं. जेवढं आपल्या पौष्टिक काय मिळेल ते थोडक्यातच आपण बघायचं असतं. हे बघा, याला पण आपल्याला झाकण काढलंय. आपल्याला याला पण असा पलटी करूया. कमी करते गॅस, कधी कमी जास्त असा गॅस करून आपल्याला हे टाकायचे. आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं, असं याने थोडंसं असं तेल सोडायचं. तर मी चहा ठेवलाय, मी चहावर खाणार आहे रियांशी. हे बघा, शेजवान चटणी आणि हा पराठा खाणार आहे. असा झटपट नाश्ता आहे तो. कसा वाटला माझा नाश्ता मला सांगा कमेंट करून. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. छोटे छोटे व्हिडिओ मजा यायचे किचनमधल्या वस्तूंमध्ये बनतील असे मी व्हिडिओ बनवते. कुठे भाजीचे, कुठे काय. माझे नॉनव्हेजचे जास्त येत नाही, कारण मुळात मी नॉनव्हेजच खात नाही. मुलासाठी बनवते तर माझा मूड नसतो काढायचा, म्हणून मी सहसा बनवायला बघत नाही. तर मी चिकन वगैरे बनवते, पण व्हिडिओ करायला मला जास्त असं आवडत नाही. तर मागे मी फिश कढीचा वगैरे टाकलेला. हा दुसरा पराठा, एकदम छान असे पराठे झालेले. तुम्हाला माझे कसे पराठे नाही काय, तुम्ही असं काही बोला, मेथीचा थेपला बोला, थेपला पण नाही, असं डोसा टाईप केले मी, डोसा टाईप पातळ बॅटर करून असे केलेले आहेत. चला, कसं वाटलं तर मला सांगा, आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की आवडलं तर सबस्क्राईब करा, नाही तर नका करू. चला, बाय बाय. हे बघा, एकदम जवळून दाखवते तुम्हाला. चला, बाय बाय.